धैर्य भाऊजी थांबा. तुम्ही असं वागशील अजिबात वाटलं नव्हतं मला. अहो तुम्ही काही कमी श्रीमंत आहेस का म्हणून तुम्हाला बायकोच्या माहेरच्या इस्टेटीवर हक्क दाखवायचे? अहो धैर्य मुजून राहायचा तुम्ही. शोभतं का तुम्हाला हे वागणं? वहिनी जरा शांत व्हा. काय ना तुम्हाला कदाचित अर्धवटच माहिती म्हणून तुम्ही चिडताय माझ्या. आणि मी इथं कुठल्या प्रॉपर्टीवर हक्क सांगायला किंवा मागायला आलेलो नाही. भाऊंनी स्वतः माझ्या प्रेमापोटी त्या जमिनी माझ्या नावावर केल्यात. त्यांनी ट्रान्सफर पेपर्सवर काय लिहिलंय ते वाचलं ना तुम्ही? म्हणजे वाचलं नसेल तर मी सांगतो भाऊंना तुम्हाला वाचून दाखवायला. नाही नाही नको नको उगाच त्यांना कशाला त्रास. आणि मी ते वाचले. भाऊंचा डिसिजन म्हणजे फायनलच. तिथं कशाला कोण काय बोलते. पण भाऊजी तुम्हाला या घराची अवस्था माहिती आहे ना? त्या जमिनींच्या आधारावरच या घराच्या भिंती उभ्या येतो. त्या जमिनीत जर गेल्या तर या घराच्या भिंती कोसळून जातील. मग आम्ही काय करायचं? कुठं जायचं? हरफाड तर आम्ही कोर्टात जाऊ शकतो. भाऊंच्या डिसिजनच्या विरोधात केस करू. पण आम्ही तसं काय नाही करणार. कारण भाऊंना जशी तुमच्या स्वप्नांची काळजी तशी आम्हाला पण तुमच्या वंशांच्या स्वप्नांची काळजी आहेच की हो. त्यामुळे आम्ही काही कोर्टाची पायरी चढणार नाही. हा पण त्याच्या बदल्यात म्हणून तुम्ही फक्त आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. वहिनी काळजी करू नका. लय उपकार झाले तुमचे माझ्या. कधी विसरणार नाही मी ते. काय ना हा धैर्य मुजुमदार जसा हिशोब ठेवत नाही हिशोब करतो तसंच कोणाचे उपकार विसरत नाही ते फेडतो. त्यामुळे तुम्ही केलेल्या उपकारांची परतफेड योग्य किमतीत केली जाईल. येऊ या. मूर्ख बाई. स्वार्थ कसा साधायचा ते सुद्धा कळत नाही. धैर्य मुजुमदार उपकार करतो घेत नाही. बघच तू तुझ्या घरची भिंत आणि तुझ्या डोळ्यातली फालतूची स्वप्न दोन्ही कशी धुळीत मिळवतो. साहेब सांगलीची डिलिव्हरी केली बघा. चांगलं काम केलंस. कर. थँक्यू. दादा आता बघ कसा सरप्राईज मिळतोय तिला. साडी सुंदर दिसते सावी. हो थँक्यू. खूप छान दिसतेय. सावी काय गो एवढा तयार होऊन कुठे निघालेस? ते धैर्यांनी एका ठिकाणी भेटायला बोलवलंय. भाऊंनी आज एवढी मोठी अनाउन्समेंट केली ना त्याच्या सेलिब्रेशनसाठी.
अगं मग घाबरत का सांगतेस? जा, वाट बघत असेल तर. थांब सावी. वेळेत परत या. येते. नमस्कार कदम साहेब. नमस्कार. बोला बोला. नमस्कार. मी दिलेला शब्द पाळला बरं का. पुढच्या 3 दिवसात त्या सगळ्या जमिनी माझ्या नावावर असतील. आता शब्द पाळायची बारी तुमची. ठरल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंटचा पहिला टप्पा म्हणजेच 50 कोटी रेडी ठेवा. लवकरच कामाला सुरुवात करूया. तुम्ही शब्द पाळलाय म्हटल्यावर आम्ही शब्द न पाळून कसं चालेल? डोंट वरी, काम होऊन जाईल. बरं ठेवतो. ओके, बाय बाय. धैर्य आहो, कसलं रोमॅन्टिक आहे सगळं. कधी एकदा तुम्ही समोर येताय आणि कधी तुम्हाला मिठी मारते ना, असं झालंय. हॅलो, तिकडं सगळी तयारी झाली आहे ना? गुड.
मॅडम, सरांनी मला तुम्हाला इथं ड्रॉप करायला सांगितलं होतं. त्या आत तुमची वाट बघताय. मॅम, तुम्ही सावी मुजुमदार ना? वेलकम मॅम. नक्की काय सरप्राईज प्लॅन केलंय तुम्ही? प्लीज दिस वे. सावी, सावी, हे बघा वेळेत घरी आलोय हा मी. कुठे आहात तुम्ही? सावी, सावी. भाऊजी. वहिनी, सावी कुठे आहेत? हो, असं काय करताय? तुम्हीच तर तिला सरप्राईज द्यायचं ठरवलंय ना? सरप्राईज देणारच आहे मी त्यांना, पण आहेत कुठे त्या? तुम्हीच गाडी पाठवली होती ना तिला न्यायला, त्यातच बसून गेली येते. तुम्हाला भेटायला म्हणून. काय गाडी? मी कुठं पाठवली गाडी? वेल, सरांनी तुम्हाला आप वेट करायला सांगितलं. बघितलं काय कशी अवस्था झाली हिची. हिची हीच अवस्था बघायची होती मला. थांब की, एवढी काय घाई रे तुला? थांब की जरा. अरे अजून तर लय धक्के बसायचे आहेत. अजून हिची लय वाईट अवस्था व्हायची बाकी आहे.
तू म्हणे की माझा नवरा लय चांगला आहे. आमचं एकमेकांवर लय प्रेम आहे, लय विश्वास आहे एकमेकांवर. हे आता तो किती चांगला आहे तुला नवरा. भास्कर ऐक, आपण एकदा निघूयात आता. अरे थांबू की. अरे भास्कर ऐक की माझं. वाद तर चांगली पेटली. व्हायचा तो धमाका तर होईलच की. चल 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 चल. मी धैर्य मुजुमदार या करारपत्राद्वारे सांगू इच्छितो की सावी नाईक तिच्याशी केलेला विवाह हा संपूर्णपणे खोटा असून मी तिच्याशी कधीही वैवाहिक नाते प्रस्थापित करणार नाही. हा विवाह मी भाऊराव नाईकांना संपवण्यासाठी आणि त्यांच्या नावावरच्या जमिनी मिळवण्यासाठी करतो आहे. तसेच पुढील 6 महिन्यांच्या आत मी सावी मुजुमदार यांना घटस्फोट देऊन कायदेशीर फारकत घेईन आणि इरा निंबाळकर तिच्याशी वैवाहिक नाते प्रस्थापित करेन. फोन का उचलत नाहीये त्या, आणि अशा कशा काहीच विचार न करता गेलं. ते पार्सल कोणी पाठवलं होतं? काय विचारतोय मी? आणि तुम्हाला कुणालाच असं वाटलं नाही की एकदा कॉल करून मला कळवावं? धैर्य, अरे तू काहीतरी सरप्राईज देणार असं ठरलं होतं ना तुमचं. मग आता तुम्हा दोघांमध्ये लुडबुड कशाला ना? आई, अगं असं पार्सल पाठवून का सरप्राईज देईल मी? आणि आत्ताच एवढं सगळं घडून गेलेलं असताना तुम्हाला कोणाला डाऊट आला नाही? असं कसं एकटीला जाऊ दिलं तुम्ही त्यांना? धैर्य, तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं. तुम्हाला याचं उत्तर द्यावंच लागलं.
मला माफ कर सावी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. बरं सावी, मी तुला तुझ्या डेटसाठी तयार करू? आवडेल मला. अगं मग चल. या हिराने तर सगळं केलं नसेल ना? आज अचानकच सावीशी एवढं चांगलं वागायला आलेली आणि लगेच हे घडलं. बाकी आतापर्यंत कायम सावीला पाण्यात बघत आली आहे ही. नेमकं आजच ती चांगलं काय वागते सावी सोबत आणि हे असं काय होतं? हा योगायोग असूच शकत नाही. ही गोष्ट ना लगेच भाऊजींना सांगायला पाहिजे. देवा आता काय करू? मस्त लिहिलंय. मज्जा करा. आजचा दिवस तुझाच आहे सावी. इरा. सावी, अहो, काय करताय तुम्ही? अहो ते इराचा. तुम्ही प्रॉमिस केलंय मला. धैर्य, बघितलं किती आनंद झालाय मला तुमच्या लग्नाचा. त्यांची चहाची वेळ मला माहिती आहे की त्यांना कंटाळा आलाय, तर कशाला सांगायला लावतेस? विचारलं नाही तर मग मला कळणार कसं त्यांना काय पाहिजे ते? अगं बघ, मी सांगते ना, मला चांगलंच माहितीये खरे ना कधी काय काय लागतं ते. धैर्य, हे बघा, तुम्ही ना जाताना हा शर्ट घाला. छान दिसेल तुम्हाला. हे घे, हा शर्ट. ब्लॅक कलर धैर्यांचा फेवरेट कलर आहे. इरा, मला इरा दिसली तिथं. दसरा आहे ना, तर म्हटलं सगळी जबाबदारी यावर्षी इराकडे सोपवावी. पण जावाई बापूंना हा निर्णय आवडलेला दिसत नाही. झालं की नाही जेवण अजून? धैर्य कुठे? ते बाहेर कुठेतरी गेले. त्याच्या जेवणाचं काय? ते ऑफिस मध्येच थांबलेत आणि त्यांनी त्यांचा डब्बा तिकडेच पाठवायला सांगितलाय. डबा मीच घेऊन जाणार आहे. हा 100% कोणाचा तरी डाव आहे. भास्कर आणि विलास दादा नसतील ना याच्या माग? वहिनी, सावी ज्या गाडीत इथनं गेल्या त्या गाडीचा नंबर बघितला का कोणी? आता कसं शोधायचं त्यांना? कुठं शोधायचं? काय करायचं डोकंच काम करत नाहीये. धैर्य, सावी कुठे आहे?
ए काय सारखं सारखं काय रे? सावी कुठे आहे? सावी कुठे आहे? काय डोक्यावर पडलेस काय? आम्हाला काय माहिती तुझी बायको कुठे आहे? हे बघ, माझे पेशन्स टेस्ट करू नको. आधीच लय डोकं खराब झालंय माझं. सरळ सरळ सांग, सावीला तुम्हीच गायब केलं ना? गायब? अरे काय डोक्यावर पडलायस काय? धैर्य मागो आलो चल. काय रे? आमच्यावर आरोप करण्याआधी ना स्वतः किती पाण्यात येते पहिल्यांदा बघ. होय. फुटसूट आमच्यावर डाऊट नाही घ्यायचा बरं का. आम्ही काही केलेलं नाहीये. मग सावीला गायब कोणी केलंय? अरे आम्हाला काय माहित? आम्ही काय वॉचमॅन आहे का सगळ्यांवर नजर ठेवायला? आम्हाला काय दुसरी कामं धंदा नाही काय? तुमची काय काम आहेत ना ते चांगलंच माहितीये मला. ए धैर्य. भास्कर, बाद झालं. ओरडायची गरज नाहीये. तुमची अक्कल बाजूला ठेवा आणि आधी सावीला शोधून काढा. नक्कीच या दोघांनी काहीतरी केलंय. अरे मरायचंय का? आपलं लग्न होतंय हे हिराला आवडलं नाहीये का? मी आल्यापासून बघते ती खुश नाहीये. मनात काहीतरी टोचल्यासारखे भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसतात. हिरा मामाची एकुलती एक मुलगी, त्यामुळे मामानं लय लाडात वाढवले ते, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की ती तुमच्याशी तुसडेपणानं वागते. पण तुमच्याशी लयच गोड गोड वाटते ती. असं काही नाही. मला वाटतं तर आपण पोलिसांना फोन करायला हवा. थांबाई. सावीला मीच शोधून आणणार. त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं ना तरी फरक पडत नाही.
सावी सावी कुठे होतात तुम्ही? मला मला केवढी काळजी वाटत होती तुमची, आणि असं कसं काहीच विचार न करता गेलात तुम्ही? पण निदान एक फोन तरी करायचा मला. माझी काय अवस्था झाली होती ना, माझं मलाच माहिती. रडायला काय झालंय तुम्हाला? सावी हो, कुठं होता तुम्ही? सावी बोला, काहीतरी उत्तर द्या. उत्तर तुम्ही द्यायचंय. प्रश्न मी विचारणार आणि उत्तर तुम्ही द्यायची. धैर्य मुजुमदार.